खानापूर तालुक्यातील कारवे येथील औद्योगिक वसाहतीमधील माऊली इंडस्ट्रीज बंद कारखान्याचे शेड कोणत्याही परवानगीविना भाड्याने दिल्याबद्दल विट्यातील एका महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली। गोकुळा विठ्ठल पाटील वय वर्ष 47 राहणार पाटील वस्ती विटा असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे। या महिलेला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कारवे औद्योगिक वसाहतीत माऊली इंडस्ट्रीज हा कारखाना गोकुळा पाटील यांच्या मालकीचा आहे। कारखान्याची जागा 2020 मध्ये जावळे नामक व्यक्तीने गोकुळा पाटील यांना औद्योगिक विकास महामंडळाच्या परवानगीने हस्तांतरित केली होती। या जागेत तार खेळ तयार करण्याची परवानगी पाटील यांनी औद्योगिक विकास महामंडळाकडे घेतली होती। मात्र कारखाना सुरू केला नसल्याने महामंडळाने त्यांना 1.5 वर्षापूर्वी नोटीस बजावली होती। MD ड्रग्ज प्रकरणातील संशयित राहुदीप बोरीचा बलराज कातारी यांनी गोकुळा पाटील यांच्याकडे अत्तर तयार करण्यासाठी शेड मागितले होते। शेड भाड्याने मागणाऱ्या बलराज कातारी याच्याकडे कोणत्याही व्यवसायाचा परवाना नाही याची खात्री न करता करारपत्र केले। भाडे करार अधिकृत केला नाही, तसेच औद्योगिक विकास महामंडळाला याची कोणतीच कल्पना दिली नाही। कारखान्यात केमिकल्सचा वापर आणि परफ्यूमचे उत्पादन करणार असल्याचे सांगितलं आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील याची माहिती दिली नाही। त्यांची कोणतीही परवानगी नव्हती। गोकुळा पाटील यांनी कोणतीही खातरजमा न करता शेड भाड्याने दिल्यामुळे त्या ठिकाणी संशयितांनी MD ड्रग्जचे उत्पादन सुरू केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालेलं आहे। प्राथमिक तपासात गोकुळा पाटील यांना बेकायदेशीर बाबींबद्दल मंगळवारी रात्री अटक केली। अटकेपूर्वी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता अप्पर अधीक्षक ऋतू खोकर यांनी विटा येथे येऊन ताब्यात घेतले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विटा।